उत्तर प्रदेशातील भदोही येथे लगातार होत असलेल्या पावसामुळे अपघात झाला। अपघातात एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर तिची सून गंभीररीत्या जखमी झालेली आहे। सततच्या होणाऱ्या पावसामुळे भिंती भिजल्या, कमकुवत झाल्या आणि अपघात झाला अशी माहिती मिळाली आहे। नेमकं काय घडलं त्याला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। उत्तर प्रदेशातील भदोही येथे लगातार होत असलेल्या पावसामुळे अपघात झाला। येथील सूर्यावा पोलीस स्टेशन परिसरातील गोपीपूर गावात एक कच्च्या घराची भिंत आणि पत्र्याचे छत कोसळले। या घटनेत ढिगाऱ्याखाली गाडलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर तिची सून गंभीररीत्या जखमी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले की ही घटना विजय शंकर गौतम यांच्या घरात घडली। घटनेच्या वेळी 65 वर्षीय रंजना देवी आणि त्यांची सून 40 वर्षीय सरिता देवी जेवण बनवत होत्या। सततच्या पावसामुळे मातीच्या भिंती ओल्या झाल्या आणि कमकुवत झाल्या। भिंत आणि छत कोसळलं आणि दोन्ही महिला ढिगाऱ्याखाली काढल्या गेल्या। आवाज ऐकून जवळच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू झाले। बऱ्याच प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली काढलेल्या दोन्ही महिलांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टरांनी रंजना देवी यांना मृत घोषित केले तर सरिता देवी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार चालू आहे असे सांगण्यात आले। घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबाने आरडाओरडा केला आणि रडण्याचा आवाज येऊ लागला। सूर्यावा पोलीस स्टेशनचे प्रभारी अजित कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की रंजना देवी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे। पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। पोलीस पूर्णपणे प्रकरणाचा तपास करत आहे। या अपघातानंतर गावात शोकाचे वातावरण होते। प्रशासनाने ग्रामस्थांना कमकुवत घरामधून काळजीपूर्वक बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे। या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत, ज्यांची घरे कमकुवत झाले असतील त्यांनी त्वरित आपले राहण्याचे ठिकाण बदलावे, अन्यथा असा अपघात होण्याची शक्यता आहे। या विषयावर तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।